पण माय रश्मी आता तेच पकडून बसत काय माय. जराशी खिमेटोकपणे उभं राहिले शिकू माय. एकदम असं मुरदाळल्यावानीपणा केल्यानं नाही होत व. कोमलला पाय बरं त्याहून किती बेकार दिवस काढले व. तिच्या मायनं तिच्या तोंडात कोयते भरले होते माय बांधून बांधून. तुला तर सध्या त्या नवऱ्यानं मारलंच व. तू चांगली खिमेटोकपणे उभी राह. जशी कोमलचं चांगले दिवस आले तशी तुही चांगले दिवस आहे ना. माय रश्मी बरोबर आहे व पार्वतीचं. एकदम असं बुरसल्यावानी नाही केल्यानं होत नाही व माय. सोड बाबा सोड. काय तर नवऱ्याले केसावर काय बुंट केसावर. तू त्याला चांगली खिमेटोकपणे उभी राह. चांगले दणके दे. असं कसं नाही सुधरत. बिनफजूल मारलं ना. मग पाहता नाही तो नवरा वय का कोण इथं महिलेले मारलं. ह्या जमान्यात महिलेला मारला तर महिलेचा पहिला अधिकार आहे. तर महिला कधी गुन्हा दाखल करून कधी नवऱ्याला अंदर टाकू शकते. आजकाल म्हणजे फर्स्ट ऑफ लेडीज काहीतरी म्हणते ना ते. लेडीज फर्स्ट. ते महिला पहिले त्याचा फायदा घे रश्मी तू. हो माय बोल बबिता काकीचं पटलं बापा. बबिता काकी एकदम सही आहे तू यावाला. रश्मी तू गुन्हा दाखल करू शकतो त्या नवऱ्याला तू धमकी काय पोलीसवाल्याच्या समोर धमकी देऊ शकतो. लिहून मागू शकतो स्टॅम्प पेपरवर का याच्या बादमध्ये हा असा करण त्याला जायला टाकल्या जाईल म्हणून हा असा आता करण नाही म्हणून त्याची अशी साईन घ्यायची. त्याची सही घेतली का त्याची हिंमतच नाही होत. अमाय रश्मी आणि तुझं म्हणणं काय आहे बाबा या गोष्टीवर. नाही तुझं म्हणणं सांग ना मग काय आहे. तर नाही तुला हे पटत नाही तुला ते पटत तर मग तुझ्या राज सांग. तुझं मन काय म्हणते ते सांग. असं सांग का ते आई बाबाले किंवा मग त्याच्या आई बाबाले बहिणीले बोलावत असेल ते तरी सांग. नाही काय म्हणजे असं काही तुझ्या मनात असेल ते तरी सांग. आम्ही आमच्या मनाचं करून टाकू. शेवटी काय होत असते नवरा बायको शेवटी एकच होत असते. किती काही भांडले किती काही झगडले तरी. हो बाई शिल्पाचं बरोबर आहे. नवरा बायको एका ताटात जेवते 2 दिवसाला भांडले का त्याचं रागबातच चाललं जाते आणि मग परक्याचं नुकसान होते. म्हणून रश्मी तुला सांगून राहिली मी का तुझ्या मनात काय आहे ते तरी सांग बा. नसन तुला ते कोर्टा कचेरीपर्यंत जायचं आणि पोलीस ठाण्यात घेण्यात जायचं तर आपण घरगुती वादविवाद संपवून टाकू. त्यातही काही विषय नाही. हाय तो समजदार झाला असेल. माणसाचा दिमाग खराब मारला असेल पण त्यानं ते एकदमच केलं. तरी मी बोलली मी त्याला लय रंगाची बोलली. अजून बोलतो. तू त्याचं टेन्शन नको घेऊ पण ते इच्छा सांग मग काय तर. शांताबाई माझी इच्छा तर अशी आहे बापा का आईले बोलावा त्याच्या आईले बोलावा त्याच्या बहिणीले बोलावा. मी माझ्या बहिणीले बोलावतो. बैठक भरवा न काय त्याच्यातून मार्ग निघते तर मार्ग काढा. आम्हाला चांगलं घर बांधून द्या राहिले सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहू द्या. मग पाहतो बाई मग त्याला असं म्हणतो मी. मला त्या घरात नाही राहू सोडून राहिला तर काय सांगू तुले. असं बरं ते घराचं काय तर मी त्या नंदीसोबत बोलतो. त्याचं टेन्शन नको घेऊ तू. आणि ठीक आहे तशी बैठक भरवतो ना. लावतो त्या आईला फोन लावतो तू आणि मी लावतो त्याच्या आईले त्याच्या बाबाला फोन आणि त्याच्या बहिणीला फोन. टेन्शन नको घेऊ. मी लावतो आणि माझ्या घरी बोलावतो मी. आणि काय आहे काय नाही तर निर्णय घेऊन टाकू लवकर. बरं बापा शांताबाई तू आहे थोडार साहेब होलय. तू आहे तर लय सदार आहे हो माय काय करू. खरंच बापा शांताबाई तू आहे म्हणून आमची कुठेही जायची कुठेही बोलायची कुठेही कोणतं काम करायची हिंमत होते बाई. नाही तर तू नसती ना तर खरंच बाई आम्ही प्रत्येक गोष्टीत मागं राहिलो असतो बिचारी शांताबाई. काय बेटा कुठ चालली मग. बरं जाय पण त्या काजलच्या पोट्ट्याच्या वही नको लागू माय. पोट्ट बदमाश आहे ते कोणासोबत झगडे भांडण नको करू. आताच आपला झगडा भांडण झालाय. नाही काय काही घरावर गोठी गिटे नको आणू माय बाई. बरोबर जाण बरोबर खेळ मा. हो आई टेन्शन नको घेऊ. लेकरायचं काय टेन्शन घेता माय. लेकर किती काही भांडण तरी एकच होतात. आपण किती काही तेले नाही म्हटलं तरी जाते माय. काय टेन्शन घ्या लागते. जाऊ दे गेली तर गेली खेळायला. लेकराला खेळल्याशिवाय लेकराचं जीवनच नाही हो माय. हो गंगाबाई मी नको जाऊ नये म्हटलं पण बिचारी हिचा दिमाग तेच आहे. लय तेच पोट्टी आहे. हो ना तिले सहनच नाही होत काही बोलणं चालणं. बाक मारायलाच भिडते. पातनी लहान का किंवा मोठा आणि बोलायला तशीच आहे माय. बरं जाऊ दे तू टेन्शन नको घेऊ. जेवण कर साजरं. मी चांगला मस्त चुनवड्याची भाजी केली त्या आवडीची. मस्त भाजी केली शिरा केला. जेवून घे. आता समोर नागपंचमी आहे. नागपंचमी इच्छीच कर तू. कसं आहे सणावाराला तू घराच्या बाहेर राहशील ना. तिच्या पोटाला जेव्हा आट्या पडत सणावाराला जेव्हा बाई घरी नाही राहत तेव्हा त्याला अक्कल आहे थोडीशी नाही का. थोडीशी नाही थोडीशी तर किंचित भर चिमूटभर काही ना काही तर वाटेल त्याला नाही काय. म्हणून म्हणताय का नागपंचमी तू माझ्याच घरची कर. नाहीतरी काय बरसरीचे दिवस चालू आहे आणि त्या घरी तर धड आले जा काही नाही व रश्मी. आणि जाय ना माझ्याच घरी. जाऊ दे मग तिकडे त्यांना अजून पालही टाकायचंच आहे. आणि टाकन तो मग पाल करून टाक माझ्या घरची नागपंचमी. हो बाई हो इथंच राय. हो बाई करून टाक नागपंचमी इकडलीस. कसं तिच्या पोटाला आट्या पडल तेव्हा समजन. आणि तसं तिच्या मायला तिच्या बहिणीला समजलं का हे नागपंचमीच्या दिवशी दुसऱ्याच्या घरी राहून राहिली तर त्या फटकन स्वतः तुरंत इथे नाही काय. ते विचारच ना फोन करून जेवला काय दादा आणि खाल्लं काय दादा. ती सांगतेस मग काही ना काही गोष्ट तर माहित पडतेस ना. खानदानी बातच गोष्ट माहित पडते. तर मग बरोबर होते ते. तू इथंच राह आता.
पाय तुला नाही गमलं ना तर आपण माझ्या घरी येत जाय, पार्वतीच्या घरी जात जाय, शिल्पाच्या घरी जात जाय, काकीच्या घरी जात जाय. बबिता काकी चांगली आहे, आपली गोदाक काय चांगली आहे, दोघीच्याही घरी जायचं. आमच्या सर्वेच्या घरी येऊ शकतो तू. काही त्यासाठी रस्ता रोखला नाही आहे माय, त्यासाठी सगळे रस्ते खोलले आहे. हो आपण बहिणी बहिणी होय, बहिणी बहिणी सारखं राहतो बापा. हो हो माय हो बापा. खरंच ना तुमच्या मला एवढा आधार आहे का माझ्या अर्ध जे टेन्शन आहे ना ते तुमच्या पैच चाललं जाते माय. मला म्हणजे असं वाटते का नाही कोण ना कोणी हाय बा आपल्या या जगात, कोण ना कोणी असाले. पाय ना बाबू किती वेळ झाला पण मी दिसली का तुले? नाही दिसली. आपलं खेळ नसतंच आहे मग, जो लपतो का नाही आपण लप्पन चिप्पन मध्ये का लवकर दिसतच नाही मग. पाय शेवटी आम्ही दोघी दिसलो का तुम्हाला? नाही दिसलो. मग आम्ही अशा तशा ठिकाणी लपलो, चांगल्या ठिकाणी लपलो, पण तुम्हाला दिसलं नाही. असं म्हणजे जास्त काही दूर आनंद लागलं इथं शा लागलो होतं. परवा काकूच्या घरात तर लपलो होतो आम्ही. पिंके इथं कोणाला सांगून राहिली? नाही इथं कोणाला सांगून राहिली म्हटलं. इथं लपली होती तिच्या घरी लपली होती. तर तसंही म्हणजे तू आईले तुला सवयच आहे म्हणते बा लोकांच्या घरात जाऊ जाऊ राहायची. आता काल असं त्या बाबासोबत भांडण झालं तू तू इथं लोकांच्या शांताबाईच्या घरी गेली म्हणते राहिले. सांग बरं असे तुम्ही लोकांच्या घरसाठी लोक आहे. ऐ शाईन्या त्याच्या मागचं राजकारण काय आहे तुला माहित आहे का? नाही त्याच्या मागचं राजकारण माहित असतं ना तुले तर मग समजलं असतं. तू यार बितली असती ना तेव्हा कुठं समजलं असतं. आता आमच्यावर बितली म्हणून आम्हाला समजली, तुमच्यावर बिताची आहे ना. थांब जो एक ना एक दिवस प्रत्येकाच येत असते. थांब ना बाबू तू. काही नाही तू आई खराब आहे म्हणते बा, तू आई खराब आहे म्हणूनच तुमच्यावर ते दिवस आले. माझी आई चांगली आहे, आमच्या घरचे सर्वच चांगले आहे, माझ्या बाबाही चांगले आहे म्हणून आमच्यावर चांगलेच दिवस आहे. पिंके काय सांगून राहिली होती ते बाबा नसून चांगले तू आई बी नसून चांगली, ते पुरं खानदान खराब असन. आमचं खानदान पुरं चांगलं आहे म्हटलं. तू खानदानीच्या गोष्टी करतो का बे? अजून तर शमळा सुमळाच आहे, झाला का मोठा वयस्कर? मार मोठ्या मोठ्या माणसासारख्या गोष्टी सांगून राहिल्या. तुझी माय सांगी का तुला अशी माय माय खराब आहे म्हणून? तुझी माय असं खराब म्हणूनच तर मायला खराब म्हणून राहील तुझी माय. हे सैन्य होत मला माया मायच्या विरुद्ध जर कोणी गेलं तर मला सैन्य होत. मग लहान नाही पाहत मोठं नाही पाहत, मी तोंडाच्या आवडीनं काही बोलून देतो म्हणून सांगून राहिली. तू जबान सांभाळून बोल. नाही मी मराले भेट ना माराले भेट सांगून राहिली, आताच सांगून राहिली. मग म्हणशील काय झालं? ते तसं नाही आहे रिंके, ते कसं आहे तुझं घर आहे पडतं पुरतं कसंच्या कसं एकदम भिकाऱ्यासारखं तुझं घर आहे. मग तुम्हाला असं वाटलं असं का आम्ही कुठं जाऊ बा म्हणून त्या बाबासोबत तुम्ही केली बा झगडा गिगडा केला मस्त. आणि त्या आईले त्या बाबाने एक चापट काय मारली तर तू आई शांता काकूच्या घरात घुसून गेली. शांता काकूचं लय मोठं घर आहे, चांगलं घर आहे, तुम्हाला चांगल्या घरात राहायचं होतं म्हणून तुम्ही तिकडे गेला. नाटकं करून गेले तुम्ही नाटकं करून. हे पाय कृष्णा मी तुमच्याबद्दलचं काही वाईट बोलून नाही राहिली. ना त्या बाबाले म्हणताय मी, ना त्या आईले म्हणताय काही, ना त्या खानदानीवर चालली. जशी आहे तशीच मी सरळ सरळ तुले बोलताय. मला माहित आहे ना माझा स्वभाव इतका बेकार आहे ना का काय सांगू तुले. मी कायच्या काही कुठच्या कुठे बोलून देतो. आताच तू तोंड सांभाळून बोल, नाही एक चापट द्यायला मी मागं पुढे पाहणार नाही तुले. अबे राहू दे ना बे, काय त्या पोरीच्या मागं लागलाय का? जाऊ दे ताई जाऊ दे, चल घरी. इथं माराच्या गोष्टी कोणाला सांगून राहिली? नाही माराच्या गोष्टी कोणाला सांगून राहिली म्हटलं. ते तू त्या बाबाला त्या आईलेच सांगाव. इथं नाही जमत ते बाहेर त्या आईचं त्या बाबाचं घरानं म्हणजे सांगून राहील तर ती आई कशी धमकी टाकते याच्या त्याच्यावर, तशी तुही धमकीने चालणार आहे बाहेर. मला सांगून राहिली एका झापडीत पाडून द्या म्हणून. अहो एका झापडीत नाही तुला जमिनीत गाडलं तर नावाचा कृष्ण नाही म्हटलं. कमी समजून राहिली काय? माझ्या आईची शिकवण आहे, मला संस्कार आहे माझ्या आईचे. हो त्या आईचे संस्कार असे खराब संस्कार, लोकांना मातीत गाडाचे संस्कार आहे ना त्या आईचे. माहिती आहे त्या आईचे संस्कार किती चांगले आहेत. तुझ्या आईवर संस्कार चांगले नाही तर तुझी आई त्यावर कुठचे संस्कार चांगले करत. म्हणूनच तुझी आई लफडे करते. काय लफडे करायला सगळी माहितच नाही आम्हाला. आम्ही लहान असून आमच्या कानावर गोष्टी येते पण आम्ही कानावर गोष्टी घेत नाही म्हटलं. माया मायच्या बद्दलच्या उलटे सुलटे सांगून राहिला ती माय पाहिलं का? आता जास्त बोलायला नको लावू मला, जास्त बोलायला लावाले. तुझी आई याच्या त्याच्यासोबत दिसते मला. काल माईचं भांडण चालू होतं ते तुझी आई माय किती 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 दात काढे. आणि तिकडे जाऊन त्या कोणाला गाडीवाल्याला भेटली तुझी आई. त्या आईला अशी चाय शोभते त्या आईले. त्या आईला अशी चाय शोभते का म्हटलं? माई माई असे चाय नाही करत, चावट धंदे. चावट धंदे कराले शाईन्या. तुला काय वाटलं? अय डुक्कर तोंडे, कोण लफडे करते? नाही कोण लफडे करते म्हटलं. तू हिम्मत कशी झाली माई लफडे करते म्हणायची? नाही हिम्मत कशी झाली म्हटलं? बारक्यात तोंडाचे हड्डीचा पसारा तर आहे हो तू. तू हिम्मत कशी झाली माई लफडे करते म्हणायची? तू आई करत असन मग आईले उलटे शिध काही बोलायचं नाही. जसं तुला त्या आईले बोललेलं सहन नाही होत ना तसं मला आईले बोललेलं सहन नाही होत. पाय पहिली गोष्ट भांडणाची सुरुवात मी केली नाही. लप्पन चिप्पन वरून गोष्ट निघाली तर तू काय म्हणे तुमच्या घराला सवयच आहे म्हणे त्याच्या घरी जाऊन बसायची. तुझे घर भिकाऱ्यासारखं आहे म्हणे म्हणून तू शांताबाईच्या घरी जाऊन बसली म्हणे. म्हटलं तू ना तुला शांताबाईचा लिहाज नाही केला. शांता काकूने म्हणता आलं तुला शांताबाई म्हटलं ठीक आहे जाऊ दे. तुम्ही त्याच्यात मायाचंही घासलं. मी काही म्हटलं तुले? तूच तर रंगारंगाचा बोलून राहिला. आणि काय मारतं काय तुम्हाला? नाही मारतं काय म्हटलं? दाखव बरं एक चापट मारून दाखव तुम्हाला. सारी आजी आजोबा सारी आठवण देतो तुले. मारून दाखव एक चापट तुम्हाला. मारतं काय म्हणजे असं चावट धमकीले भेणार आहे का तुझ्यावाल्या? चावट धमकीले भ्याले मायाचे लफडे सांगून राहील तू. लफडे हा शब्द म्हणजे किती बेकार म्हणा. एवढं समजते का हो तुले? तुला तर अजून तोंडातला घास नाकात टाकाव का नाकातला घास तोंडात टाकाव ते नसेल समजत. लय समजते हो तुले. तुला ह्या गोष्टी सर्व समजते. याच्यावरून समजणं तुझे संस्कार तुझी आई तू कशी असशील म्हणून सर्व समजते याच्यावरून. घे घे कुत्र्या घे. आमचे संस्कार करता मला डुक्कर तोंडी म्हणतं. घुबड तोंड्या. काही लाज वाटते रे तुले? तर
तसं तुझ्या आईवर माझ्या डासच आहे डास असली माझ्या आईले माझे बाबा मारत होते तर खिद्दी किती हसत होती आहे घे ना आता कमजोर नको समजू मला कमजोर समजाले तुला तर मी एका बोटावर फिरवतो बे अरे राहू दे ना बा राहू दे ना दे लावू दे लावू दे अरे बाबा तोंडी असला गोट्या ना अरे बाबा आणि पाय तुला सांगून राहिली पहिली आणि शेवटची वॉर्निंग वय मायवाली धमकी समज धमकी एक प्रकारची माया नांदी लागायचं नाही मले न माया आईले माया खानदानीले उलट बोलायचं नाही तुझा अधिकार मले माया खानदानीले बोलायचा उलटा अधिकार हाय नाही मीनं शिवाय दिले तू मला शिवाय दे मीनं झापड मारली तू मला झापड मार माया खानदानीवर माया मायावर जात नाही समजलं मला कमजोर समजू नको मी कमजोर हाय नाही समजलं लक्षात ठेवजो आणि आता जाजो त्या मायजवळ घेऊन येतो माया घरी पाय तुम्ही काय म्हणते तुम्ही माय तर समजलं डोंबळ भसक्या बापा चावट धमकेली भेट नाही म्हणे ना तर माहीतच पडते ना तो आईले आणत का नाही आणत बाईले आव्हानाच्या अशी नाईले घेऊन आई मला मारलंय ना माहीतच पडते ठीक आहे पाहून घेईन त्या आईले पाहून घेईन शेवटी जीत सत्याचीच होत असते काल दोघीच्या दोघी पळून गेल्या माय तिथं मायासोबत काय तोंड वाजून राहिली होते गंगा ते शांता दोघी जणी असत्या ना तर तुम्ही मला चांगलं झापून काढलं असं तिले चांगली माय आठवण काढली असते तिची वाली कसं राहते कोणाला बोलणं तर चांगल्या मोठं तोंड आवाज करू 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 बोले ना तोंड उच्ची करू करू दोघी पळाल्या काय भेकाळ आहे बापा पादऱ्या बाय काय तुम्ही पादऱ्या बाय का असावे बस बापा त्याच्या तोंडी नको लागू त्या काय बोलायला कमी नाही आहे आम्हाला लागलं बाई भ्याव आणि शांताबाई रागात होती नाही एखादी चापट्टीला आपल्याला देऊन दिली असते ना तर तिघी चौघी होत्या एवढ्या जरी येऊन ती आपल्या तिघीवर भिडल्या असत्या तर काय केलं असतं नाही काय केलं असतं म्हटलं चांगलं तोंड मोंड फोडलं असतं तर आम्हाला डेटवर जायचं आहे मजा काय भेटायला जायचं आहे आम्हाला तिकडे असे तोंड फुटले फाटले तोंड घेऊन जाऊ काय बापा आणि ते जर घरीच राहिलं असतं तर फोडले असते तोंड आम्ही आमचे अमाय बाई कधी चालल्या माय भेटाले तुमचे बोललं काम आहे बाबा 2 दिवस झाले का भेटाले 3 दिवस झाले का भेटाले बाई 4 व्हीलर घेऊन देताय ना आम्हाला मजा काय 4 व्हीलर घेऊन देताय दोघीले 2 मग भेटायला तर जास्त लागन माय चांगला आहे बाबा तुमचं भल्ला पैसा कमावून राहिला तुम्ही किती प्रॉपर्टी होते ओ गाडी पैसा बंगला एखाद्या दिवशी तुम्ही त्याच्या घरीच चालला जाण मग नाही तर काय म्हणून आमचं प्रेम लय उतू चाललं त्याच्यावर बाई आता आमची इकडे तिकडे नजरच नाही घुमून राहिली मस्त लय मोठा पैसा आहे जे म्हटलं ते घेऊनही देते आणि सगळं काही टिकटाक आहे बापा घरी चांगला आहे पैन लग्न कर म्हटलं तर करून टाकन बाई मी आणि तू बापा काजले तुला तर नवरा आहे याच काय सांगतो भाकर मिट्टू तर आहे हा याला तर अशीच वाऱ्यावर सोडून देईन मी आणि टाकून देण्याचं पोट्टही चालली जाईन तिच्या घरी काय इथं तरी राहून माझ्या दिवस सुखात चालले काय तिथं तर मस्त ओ माय गॉड काय सांगू तुले आणि पाय ना मग माझ्यासाठी एखादा असन तर मायनावर तिकडे स्टेशनातच आहे मला तर चांगली सूट आहे माय बेटाले बी काही भ्याव नाही त्याच्या घरी राहिले बी काही भ्याव नाही नाही माझ्यासाठी नाही पाहिलं तरी माझ्या पुरीसाठी पहा मग चांगला नाही काय मला पैशावाला जवळ पाहून द्या पाहिजे तुम्ही नाही तर मग कसं आहे माई मजा होते ना तिची मजा होते पैशासाठी मस्त आम्ही इकडे तिकडे घुमू शकतो फिरू शकतो चांगले चांगले कपडे लत्ते घालू शकतो काही टेन्शनच नाही राहत मग कोणासोबत जबान लढायला काही टेन्शनच नाही राहत पैसा राहिला पैसा फेक तमाशा देख घे हो माय पहिले जर तुला त्या कोमलकडे लक्ष दिल्यापेक्षा इकडे लक्ष दिलं असतं ना तर 2 एकरापेक्षा जास्त एकर वावर तुला भेटलं असतं आणि तुला गलत काम केलं कोमलचा उपयोग तुला चांगल्या कामासाठी करायला पाहिजे होता तुला तिच्यावर अत्याचार न करता तिला लोकांच्या घरी कामाला पाठवा लागत होतं आणि ते सोडून दे किंवा मग तिले एखाद्या चांगल्याच्या घरी द्यायला लागत होतं म्हणजे कसं आणि चांगल्याच्या घरी म्हणजे तिचा नवरा जो आहे तो आपल्या मनाचा करून घ्यायला लागत होता तुला आणि सगळे पैसे तिनं तिच्या नवऱ्यानं तुला द्यायला लागत होते असं करायला लागत होतं तुला उलटच केलं माहिती जवळ दे ना माय आता ते पोट्टी हातातून निघून गेली ना आता चत्री झाली ती आता आपल्या हातात नाही होत आता तिले कशी गफलतीत घुसलं नाही एखाद्या दिवशी किडनॅप करून ना मारून टाकून तिकडे मार मुदाळ करून वॉन्टेड हो कोमल वॉन्टेड नाही माय नाही तर असं काय गंगाबाईनं कोमलले फरार केलं गंगाबाईनं कोमलले मारून टाकलं गंगाबाईनं तिला कुठं गेली तर काय गेली तर माहीतच नाही पडू दिलं आणि 2 एकर आपल्या नावावर करून घेतलं 2 एकरासाठी तिनं असं तसं काय आपण गुड न्यूज फैलवू शकतो माहिती का तुम्हाला पाहिजे आता कोमलवर अत्याचार करू काही दिवसानं पण आता हे दिवस जाऊ दे जरा असं जुनं होऊ देते जुनं झालं म्हणजे ते सोनं होते नंतर हो आई वा माय बाई मार कपडे भरून आणले तोंडे मार फोडून आणलं कुठे गेलता तू नाही कुठे गेलता म्हटलं आई कुठेच नाही ते रश्मीची पोरगी नाही का ते रश्मी काकीची पोरगी पिंकी ती बारकी तिनं तोंडही फोडलं आई गटरात जपून मारलं आई बोलले मारलं बिचारी बोलले लागलं मले ते काय म्हणे आई तू आई लफडे करते म्हणे तू आई का चांगली आहे काय म्हणे औषधाची म्हणे आई ते आईचे संस्कार तरी चांगले आहे काय म्हणे ते पुरे खानदान शंभळ आहे म्हणे आई अशी म्हणे ते आता माय बाई लफडे लुफडे बापा या पोट्टीला एवढं कोणी सांगितलं वा तोंडाच्या आवडीने बोलून राहील ते तर शायना वानाची डांबर तोंडी कुत्र्या वानाची डुक्कर तोंडी घुबड तोंडी
अहो बस कर हो माय, एवढ्या शिवाय देऊन काही फायदा आहे काय? कोणाची पोरगी होय, रश्मीची पोरगी होय ते. त्या दिवशी ते आपल्याला तर बोलायला भेली नाही, तर याले काय बोलायला भेणार आहे व बापा? नाही पण मी तर आता भांडायला जातो बहीण, माझ्यासोबत तुम्ही दोघी चला, तिघी जणी बोलू आपण. हा आणि माया पोराला अशी कशी मारली तिनं, गच्ची पिचकली म्हणते, चांगलं पाण्यात डोबऱ्यात आपटलं म्हणते, आणि तुका बायला आहे का बे? तुझे हात काय गेले काय वरते? हा तुला कोणी मारलं? आई ते बारीक आहे हड्डीचा पसारा, पण बल्ला जोर आहे आई तिच्यात, माझ्याकडून काहीच नाही झाला आई. माय हो बापा, ते पोरग तर बस हो बापा, मला तर काही समजायलाच नाही, तिच्यापेक्षा मोठा आहे पण बायला तुत्राच आहे बापा. मार खाऊन येते, 2 चापटा खायला लागते तर द्यायला लागते. हा ते पोट्टी सुद्धी गेली असं घरी, आणि तुला काही म्हटलं नाही का? तिले काही म्हटलं नाही का? म्हटलं नाही मी ना, तू आईले तुले त्या पुऱ्या खानदानाला सवय आहे म्हटलं लोकांच्या घरी जाऊ जाऊ बसायची म्हटलं, म्हणूनच तू आईने म्हटलं काल त्या काकासोबत भांडण केलं म्हटलं, त्या बाबासोबत म्हटलं, आणि तू आई तिकडे चालली गेली म्हटलं. तू आईले का चांगली सवय आहे का म्हटलं, तू आईचा आवड धंदा करते म्हटलं, असं तसं मी लय बोललो आई. माय बोलला ना, अरे उभ्याने शिव्या द्यायला लागू, तुझ्या रंगाच्या शिव्या द्याले. कोणीच काही नसतं म्हटलं तुला, मी नाही काही नसतं म्हटलं. चांगलं अशा शिव्या द्यायला लागत होते ना, का चांगलीच जायला पाहिजे होती. अजून 2-4 मित्र सोबत घेऊन जातात, तिथे तिचा खून करून टाकता रे. हा तसंच घरी वापस आला, चांगल्या डोबऱ्यात गच्ची पिचकू तोंडात टाकू तिच्या तोंडात गाड्या टाकू तर मारा लागत होती तिले. मग नाही तर काय रे, भिकारी दिन तर ऐकत हाय रे ते. तुला खायची सोय लागत ना प्यायची सोय लागत, मेरी तर ते लय बरं आहे तिच्यासाठी, मारून टाका लागत होतं. चालला घरी हात हलवत आईव करत, आणि ते पोट्टी नसून गेली तिकडे खेळायला गेली असून ते. लय वांडाय बकरी आहे व ते, लय वांडाय बकरी आहे. हा चत्री आहे ते, लय कोमल सारखीच आहे ती, सेम टू सेम. 2 खाते तर 2 मारते, 4 मारते उलट. हा तिला कमी नको समजू तू. हे माईचं बांधर पाहिजे चाललं घरी. नाही काय ना, बरंही झाला का भांडण करायला चान्स भेटला आपल्याला. ह्या चान्स वरून आता आपल्याला भांडण करायला काही ना काही टॉपिक तर पाहिजेच. आता हा टॉपिक आहेच, आता पण झगडे भांडणं करायला तयारच आहे. मस्त झगडे भांडणं करू लेकाले, आणि आता वकील तर आपल्या सोबतच आहे, काही टेन्शनच नाही आहे. काही टेन्शन नाही घेऊ, मस्त भांडण करू उभ्याने शिवाय देऊ रंगाच्या. हाव चला तर मग मित्रांनो, नमस्कार. तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला? जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल. तुम्ही कमेंटच नाही करत मला. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब पण करा. आणि पुढच्या भागामध्ये भेटूया आपण शांताबाई, गंगाबाई, रश्मी सोबत, खास करून तिच्या पोरीसोबत आपण भांडण करायला जाऊ. पालेचा भांडण, मस्त भांडण होणार आहे. आता आपल्या चांगलं भांडणार आहे या दोघी जणी. पाहिजा ये जा, उद्याच्या भागात पाहू आपण. आता आज जराशी थकली मी, आता काही बनवत नाही बापा, आता उद्याच्या भागात पाहू आपण.